आहे। पावसामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याचं कळतंय। थोड्याच वेळापूर्वी मध्य रेल्वेची वाहतूक बंद झाल्याचं कळलेलं होतं, परंतु आता हार्बर रेल्वे सुद्धा ठप्प झालेली आहे। रेल्वे ट्रॅकवरती हळूहळू पाणी भरायला सुरुवात झाली होती। आपण काही दृश्य बघतोय। वडाळा स्टेशनमध्ये सकाळी 11 वाजता पाणी भरलेलं होतं। ट्रॅक्सवर असं ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे अर्थातच आता वाहतूकही ठप्प पूर्णपणे झालेली आहे आणि संपूर्ण हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याचं कळतंय। ट्रेन वेळेवरती न आल्यामुळे अनेकांना या पाण्यातनं ट्रॅकवरनं वाट काढावी लागलेली होती। सकाळी 11ची ही दृश्य आहेत। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देतील। अक्षय, हार्बर रेल्वेबद्दल काय अपडेट आहे? ज्याची भीती होती ते सध्या झालेलं आहे। हार्बर रेल्वेवर आता प्रचंड पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे 11 वाजून 20 मिनिटांपासून कुर्ला आणि चुनाभट्टीच्या दरम्यानचं संपूर्ण वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। ट्रॅफिक सस्पेंडेड करण्यात आलेला आहे आणि याचा फटका जो आहे तो हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना बसतो आहे, कारण की चुनाभट्टी आणि कुर्ला ही दोन महत्त्वाची स्थानकं आहेत आणि त्यामुळे सीएसएमटी पासून ते कुर्ल्यापर्यंत आणि त्याच्या पुढे ही वाहतूक जी आहे ती पूर्णतः होणार नाही। आता पनवेल ते वाशी ही वाहतूक सुरू असेल किंवा मानखुर्दपर्यंत सध्या वाहतूक ही सुरू करण्यात ठेवलेली आहे। दुसरीकडे मेन लाईन जी आहे त्या मेन लाईनवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतात, थेट जाऊयात।